विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नशामुक्त भारत आणि विकसित भारत 2047 या संकल्पना साकार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचा प्रारंभ करणार आहेत. देशातल्या तरुणांनी अंमली पदार्थांच्या व्यसनविरोधात लोक चळवळ उभी करावी असं आवाहन पंतप्रधान या उपक्रमाद्वारे करणार आहेत. जनजागृती, सामुदायिक सहभाग आणि सातत्यपूर्ण लोकसहभागाला प्रोत्साहन देऊन व्यसनमुक्त भारत घडवण्याच्या सामूहिक राष्ट्रीय मोहिमेसाठी तरुण नागरिकांना एकत्र आणणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आज देशभरात जवळपास 10,000 ठिकाणी एकाच वेळी नशामुक्ती शपथविधी समारंभ आयोजित केले जाणार आहेत. राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं सर्व राज्यांना 1,09,000 कोटी रुपयांच्या कर वितरणाचा अतिरिक्त अग्रिम हप्ता वितरित केला आहे. राज्यनिहाय वाटपानुसार महाराष्ट्राला 7,022 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे. हा निधी 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त देण्यात आला असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाला मोठा आधार मिळणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत महत्त्वाच्या आरोग्य निर्देशांकाच्या आधारे करण्यात आलेल्या संस्थांच्या राज्यस्तरीय क्रमवारीत अकोला येथील जिल्हा महिला रुग्णालय यांनी उल्लेखनीय कामगिरी करत 83 गुणांसह राज्यात 3रा क्रमांक पटकावला आहे. राज्यस्तरीय मूल्यांकनामध्ये रुग्णालयातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा, रुग्णांशी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुसंवाद, स्वच्छता, पारदर्शक कारभार, सेवा गुणवत्ता तसेच रुग्णाभिमुख उपक्रम अशा विविध निकषांचा समावेश करण्यात आला होता. नाशिक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागीय संचालकपदी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 31 जुलै रोजी त्यांनी पूर्व संचालक डॉक्टर धनंजय वेळुकर यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉक्टर शरद सूर्यवंशी यांनी यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा रोजगार व प्रशिक्षण विभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ रोजगार व प्रशिक्षण विभागातर्फे 2ऱ्या वार्षिक प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत विधी मुलाखतींचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. 2रा वार्षिक प्लेसमेंट ड्राईव्ह काल 1 ऑगस्ट रोजी पार पडला. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या 10व्या दिवशी भारतानं 4 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांत 16 पदकं मिळवली आहेत. यासह भारतानं 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदकं जिंकत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. भारताला सर्वाधिक 10 पदके मुष्टियुद्ध या क्रीडा प्रकारात मिळाली आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:57 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.